कचऱ्याच्या डब्यामध्ये नवजात बाळाचा मृतदेह सापडलाय। मुंबई विमानतळाच्या शौचालयामधील ही धक्कादायक घटना आहे। अज्ञात व्यक्तीविरोधात सहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई विमानतळावरचा हा सर्व प्रकार आहे। मुंबई विमानतळावरील शौचालयाच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये एका नवजात बाळाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। सहारा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि बाळाला सोडून देण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी सध्या तपास सुरू आहे। मुंबई पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत। कचऱ्याच्या डब्यामध्ये नवजात बाळाचा मृतदेह आढळलाय। मुंबई विमानतळाच्या शौचालयामधील ही घटना आहे। अज्ञात व्यक्तीविरोधात सहारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यामधलं हे अर्भक प्रकरण समोर आल्यानंतर आता कचऱ्याच्या डब्यामध्ये नवजात बाळाचा मृतदेह आढळलेला आहे। मुंबईमधली ही घटना आहे। मुंबई विमानतळाच्या शौचालयामधील ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। पुण्यामध्ये देखील 11 ते 12 अर्भक एका प्लास्टिकच्या बंद बरणीमध्ये आढळली आणि त्यावरून गदारोळ निर्माण झालाय आणि त्यानंतर आता कचऱ्याच्या डब्यामध्ये नवजात बाळाचा मृतदेह हा मुंबईमध्ये सापडलेला आहे। मुंबई विमानतळाच्या शौचालयातील ही धक्कादायक घटना आहे। मुंबई विमानतळाच्या शौचालयामध्ये एक बाळ सापडलंय आणि अज्ञात व्यक्तीविरोधात सहारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नवजात बाळ हा शौचालयामध्ये आढळलेला आहे आणि या सगळ्याचा तपास हा सध्या मुंबई पोलीस करतायत। जो कोणी आरोपी आहे त्याविरोधात लवकरात लवकर त्याला पकडून शिक्षा देण्याचं काम सध्या मुंबई पोलीस करतायत। अज्ञात व्यक्तीविरोधात सहारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीनं मुंबई पोलिसांचं सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे। कचऱ्याच्या डब्यामध्ये एका नवजात बाळ हा आढळलेला आहे। मुंबई विमानतळाच्या शौचालयामधील ही घटना आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या। शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेत। शुभम, नेमकी ही घटना कधीची आहे आणि पोलिसांनी या सगळ्या घटनेसंदर्भात काय माहिती दिली? तेजस, अत्यंत धक्कादायक बाब जी आहे ती समोर आली आहे। मुंबई विमानतळावरनं काल रात्री 10:30 वाजताच्या सुमारास जी आहे एका लहान मुलाची बॉडी जी आहे ती मुंबई एअरपोर्टच्या बाथरूम मध्ये जी आहे ती भेटली आहे आणि यामुळे आता पूर्ण मुंबई एअरपोर्ट जे आहे ते सतर्क झालेलं आहे की नेमकी ही आली कुठून, टाकली कोणी आहे। सगळे सीसीटीव्ही जे आहे ते तपासण्यात येत आहेत। काल मागील 2 दिवसांपासून ज्या ज्या लोकांनी एअरपोर्टमध्ये आलेले आहेत आणि सोबतच जे मुंबईमध्ये विमानाने पोहोचलेले आहेत त्यांची सर्वांची माहिती घेणं जे आहे ते सुरू आहे। नेमकं हे कृत्य कोणाकडनं करून आलेलं आहे, काय कारण आहे हे सगळं करण्यामागे, याचा शोध जो घेण्यासाठी आहे मुंबई पोलीस आणि सोबतच एअरपोर्ट पोलीस जे आहेत ते लागलेले आहेत। तेजस, अगदी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमीसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ।